आज मी तुम्हाला सांगणार आहे टॉप 5 मिस्टेक हर एक बिगनर करतो त्याच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये. तुम्ही कधी हा विचार केलाय का ट्रेडिंग सुरू केल्यानंतर सगळ्यात मोठी मिस्टेक काय होते? नाही इंडिकेटर्स, नाही रॉंग स्ट्रॅटेजी. मेजॉरिटी ट्रेडर्स फेल होतात कारण ते सेम मिस्टेक्स रिपीट करतात. आणि काही मिस्टेक्स अशा असतात ज्याने अकाउंट तर जातच, पण त्या अकाउंट सोबत कॉन्फिडन्स पण झिरो होऊन जातो, कॉन्फिडन्स पण ब्रेक होऊन जातो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कदाचित या व्हिडिओमुळे तुमचा नेक्स्ट लॉस वाचू शकतो. सगळ्यात कॉमन मिस्टेक असते एक बिगिनर ट्रेडरची, ओव्हर ट्रेडिंग. जर तुम्ही ओव्हर ट्रेडिंगला अवॉइड केलं तर तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनायला. ओव्हर ट्रेडिंगमुळेच खूप लोक मागे राहतात, ती लोक अनप्रॉफिटेबल राहतात, कारण की एका दिवसामध्ये 8 ते 10 ट्रेड्स घेणं, त्यामुळे अकाउंट पण डॅमेज होऊन जातं. जर तुम्ही बघितलं की एक लॉसच्या नंतर बिगनर ट्रेडर किंवा जो ट्रेडर इमोशन्ससोबत ट्रेड करतो तो कधीच गप्प नाही बसणार. तो तिथे दुसरा ट्रेड घेणार रिव्हेंजमध्ये, त्याच्यानंतर ओव्हर ट्रेडिंग होणार आणि यामुळेच तो कधी अकाउंट ग्रो नाही करू शकत, तो अकाउंट ब्रीचेस करत राहणार. आणि एस्पेशली बिगनर ट्रेडर्सला इमोशन्सवर कंट्रोल नसतो. जेव्हा त्यांना इमोशन्सवर कंट्रोल नसतो तेव्हाच ते जाऊन इमोशन्समध्ये खूप ट्रेड्स पंच करतात, स्मॉल लॉसेस एक्सेप्ट करण्याच्या जागेवर पूर्ण अकाउंट ब्लो करून बसतात. इनफॅक्ट बिगनर ट्रेडरला हर एक मूव्ह मार्केटमधला कॅप्चर करायचा असतो, तो एक्सायटेड असतो हर एक मूव्हला कॅप्चर करण्यासाठी. पण त्याच जागेवरती प्रोफेशनल ट्रेडर कधीही सगळे मूव्ह कॅप्चर करण्याच्या पाठी पळणारच नाही, बिकॉज तो फोकस करतो त्याच्या एक सेटअपवरती. जर एक सेटअपवरती एक ट्रेड भेटला तिथेच तो इनफ आहे त्याच्यासाठी, बिकॉज प्रोफेशनल ट्रेडर्स कधीही मल्टिपल ट्रेड्स पंच नाही करत, ते फोकस करतात क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की मार्केट रोज अपॉर्च्युनिटी देणार आहे, पण अकाउंट तुमचं एकदा तर ब्लो झालं, तुम्ही त्यानंतर ट्रेड नाही करू शकणार, तुमच्याकडे कॅपिटल नसणार आणि त्यामुळेच खूप लोक ट्रेडिंग सोडून देतात. आणि लक्षात ठेवा जास्त ट्रेड्समुळे नाही, बेटर ट्रेड्समुळे प्रॉफिट होतं. मिस्टेक नंबर 2, बिग लॉट साईज. जर तुमचा अकाउंट स्मॉल आहे त्याच्यावरती तुम्ही मोठ्या लॉट साईजने ट्रेड करताय, तिथे तुमचं अकाउंट तिथेच मोस्ट ऑफ द टाइम ब्लो होऊन जातं. इथे सगळ्यात मोठी मिस्टेक होते की जर तुमचं अकाउंट $100चं आहे, तिथे तुम्ही एक लॉटनी ट्रेड घेताय, त्याला आपण ट्रेडिंग नाही बोलत, ती गॅम्बलिंग झाली. जर तुमच्याकडे प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट नाही आहे त्यालाच आपण गॅम्बलिंग बोलू शकतो. जर तुमच्याकडे $100 आहे, स्टार्ट ट्रेडिंग विथ 0.01 लॉट. तुम्हीच विचार करा की जर तुमच्याकडे स्मॉल कॅपिटल आहे त्याच्यावरती तुम्ही मोठा लॉट साईज यूज करताय, एक ट्रेडमध्ये तुमचं अकाउंट हाफ होऊन जाऊ शकतं, दुसऱ्या ट्रेडमध्ये तुमचं अकाउंट ब्लो होऊन जाऊ शकतं. जर तुम्ही $100वरती $40-50चं रिस्क घेत आहे, तुमचं अकाउंट कसं सर्वाईव्ह करू शकतं? त्यामुळेच खूप लोकांचे अकाउंट पण ब्लो होऊन जातात. एक गोष्ट तुम्हाला सांगू तर रिस्क मॅनेजमेंटशिवाय कोणतीही स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये वर्क नाही करत. जर तुमच्याकडे रिस्क मॅनेजमेंट आहे तुम्ही मार्केटमध्ये ग्रो करू शकता, प्रॉफिट्स बनवू शकता, प्रॉफिटेबल बनू शकता. पण जर तुमच्याकडे चांगली स्ट्रॅटेजी आहे बट तुमच्याकडे रिस्क मॅनेजमेंट नाही आहे, तुम्ही तिथे प्रॉफिटेबल बनूच नाही शकत. तरी पण ही गोष्ट लक्षात ठेवा की रिअल ट्रेडर्स फोकस करतात त्यांच्या कॅपिटलला प्रोटेक्ट करायसाठी इन्स्टेड ऑफ चेजिंग ट्रेड्स. आणि आता येतात थर्ड मिस्टेक, चेंजिंग स्ट्रॅटेजी ओव्हर अँड ओव्हर अगेन. जर तुमच्याकडे एक फिक्स स्ट्रॅटेजी नाही आहे तुम्ही कधीच प्रॉफिटेबल नाही बनू शकत. कारण की स्टार्टिंगमध्ये मला पण वाटायचं मला मार्केटचे सगळे मूव्ह कॅप्चर करायचे, म्हणून मी मल्टिपल स्ट्रॅटेजीजवरती ट्रेड करायची आणि माझा खूप जास्त लॉस झाला होता. जर तुम्ही एक स्ट्रॅटेजीवरती स्टिक राहिला, एक स्ट्रॅटेजीला मास्टर केलं तर तुम्ही मार्केटमध्ये खूप लवकर प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. कधीही तुम्ही असं नाही ऐकणार की जो ट्रेडर प्रॉफिटेबल आहे तो प्रत्येक दुसऱ्या दिवशी स्ट्रॅटेजी चेंज करतोय, कारण की हे लोक गॅम्बलर्स असतात. हे लोक तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम बिगनर्स लोकांना बघणार ही मिस्टेक करताना की मल्टिपल स्ट्रॅटेजीजवरती ट्रेड करणं, लॉसेस एक्सेप्ट नाही करणं, आणि एकदा लॉस झाला तर ते एक्सेप्ट नाही करत की लॉस झालाय. ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट अजून लॉस होतो, पण जर तुम्ही एक लॉसमुळे तुमची स्ट्रॅटेजी चेंज केली तर तुम्ही ट्रेडर नाही आहे. इनफॅक्ट मी खूप लोकांना बघितलं आहे ज्या लोकांना एक स्टॉप लॉस हिट झाला, 2-3 पण दिवस स्टॉप लॉस हिट झाला त्यांच्या स्ट्रॅटेजीच्या बेसिसवरती, तर ती लोक तिथे यूट्यूबवरती 100% ॲक्युरेसीवाली स्ट्रॅटेजी फाइंड आउट करतात जी की एक्झिस्टच नाही करत. इनफॅक्ट 4 वर्षापासून ट्रेडिंग करून सुद्धा काही दिवस असतात जेव्हा मी पण लॉसेस फेस करते, तिथे मी स्ट्रॅटेजी चेंज नाही करत, तेव्हा मी ब्रेक घेते, माझ्या सायकोलॉजीवरती वर्क करते इन्स्टेड ऑफ चेंजिंग द स्ट्रॅटेजी. आता येतं मिस्टेक नंबर 4 जे की आहे रॉंग ब्रोकर. जर तुम्ही रॉंग ब्रोकरमध्ये ट्रेड करताय, कोणत्याही ब्रोकरमध्ये ट्रेड करताय, तुमचे अकाउंट, आणि तसं पण आपण इंडियामध्ये राहून फॉरेक्स ट्रेड करतोय तर ते सगळ्यात जास्त रिस्की आहे. बिकॉज जर आपण कोणत्याही रँडम ब्रोकरमध्ये जाऊन ट्रेड करतो आपले पैसे आपल्याला कधी भेटूच नाही शकत. जर अकाउंट विड्रॉलमध्ये इश्यू आला तर आपले पैसे आपण
लूज करून टाकेन, आपल्याला ते पैसे कधी भेटणारच नाही. खूप लोकांचे विड्रॉवल डिले होऊन जातात, लॅगिंग प्लॅटफॉर्म असतो आणि सगळ्यात पुअर सपोर्ट सिस्टम असतो. जर तुम्हाला हेल्प पाहिजे तर तुम्ही कुठे जाणार? वाय एक्सएम इज बेटर दॅन एनी अदर ब्रोकर. आणि बिगनरसाठी स्मूथ एक्सपिरियन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही एक्सएम ब्रोकर ट्राय करा. एक्सएम ब्रोकरमध्ये जर तुम्ही ट्रेड केलं तुम्हाला दिसेल की स्मूथ प्लॅटफॉर्म आहे, इझी टू यूज आहे. आणि जर तुम्हाला कमी कॅपिटलने स्टार्ट करायची तुमची फॉरेक्स ट्रेडिंग तर तुम्ही लो डिपॉझिटवरती पण ट्रेड करू शकता. इनफॅक्ट तुम्ही मल्टिपल अकाउंट्सवरती पण ट्रेड करू शकता एक्सएम ब्रोकरमध्ये. इथे सपोर्ट सिस्टममध्ये कोणताही बॉट नसतो. इथे आपल्याला रिअल ह्युमन्स दिसणार जे आपल्याला रिस्पॉन्ड करणार. त्यासाठी आय फील एक्सएम ब्रोकर बेस्ट आहे. काही इश्यू आला तर आपण ते सॉल्व्ह करू शकतो. अजून सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्ही लिंक यूज केली माझ्या डिस्क्रिप्शनमधली, अजून माझा कोड यूज केला तर तुम्हाला 100% बोनस भेटणार तुमच्या डिपॉझिटवर. म्हणजे जर तुम्ही $100 डिपॉझिट करताय तुम्हाला $100चा बोनस भेटणार. त्याच्यावरती तुम्ही चांगल्या लॉटनी एक चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकता. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, बोनसमुळे तुम्ही प्रॉफिटेबल नाही बनणार, पण बोनसमुळे तुमचं कॅपिटल थोडंसं इन्क्रीज होईल आणि त्यामुळे तुम्ही चांगल्या लॉटनी प्रॉफिट्स जनरेट करू शकता. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, बोनसमुळे तुम्ही प्रॉफिटेबल नाही बनत पण डिसिप्लिनमुळे बनता. अजून मिस्टेक नंबर 5 म्हणजे पेशन्सच नसतात बिगनर ट्रेडरला. इन्स्टेड ते इमोशनल ट्रेडिंग खूप करतात. ते इमोशन्सला ट्रेड करतात ना की मार्केटला ट्रेड करतात. खूप लोक ट्रेडिंग अशी पण स्टार्ट करतात की त्या माणसाला प्रॉफिट होतोय तर मला पण होऊ शकतो, आणि आज ट्रेडिंग स्टार्ट केली तर उद्या त्या लोकांना प्रॉफिट पाहिजे. असं पॉसिबल नाही आहे. जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये आला, ट्रेडिंग एक स्किल आहे जिथे तुम्हाला टाईम द्यावा लागतो स्किल शिकायसाठी. प्रत्येक स्किलला टाईम लागतो शिकण्यासाठी, मास्टर करण्यासाठी. कारण की प्रॉफिटेबल ट्रेडर फोकस करतात डेली इम्प्रूव्हमेंटवरती ना की डेली प्रॉफिट्सवर. इमोशनल ट्रेडिंगमुळे तुम्ही रॅन्डम ट्रेड्समध्ये एंटर करता, एल शिफ्ट करता आणि ग्रीडमुळे तुम्ही जास्तच कॅपिटल तुमचा रिस्कमध्ये टाकता आणि त्यामुळे अकाउंट वाईप आउट होऊन जातं. कधीही ही गोष्ट लक्षात ठेवा, रिअल ग्रोथ स्लो असते पण परमनंट असते. इनफॅक्ट जर तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिटेबल बनायचं आहे तर स्लो ग्रोथवरती फोकस करा, डिसिप्लिन पेशन्सवरती फोकस करा. तुम्ही एक ना एक दिवस प्रॉफिटेबल बनणार. रिस्क मॅनेजमेंट फॉलो करा. का नाही बनणार प्रॉफिटेबल? पॉसिबल आहे, राईट. जे लोक फॉलो करतात, ज्यांच्यामध्ये पेशन्स आहे ते आज प्रॉफिटेबल ट्रेडर आहेत. पण ज्यांच्यामध्ये पेशन्स नाही आहे, जे गॅम्बलर माइंडसेटनी येतात, ते गॅम्बलिंग करून ट्रेडिंग सोडून देतात. फायनली मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. मेक शुअर टू कमेंट डाऊन. जर तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग रिलेटेड काहीही डाऊट आहे तुम्ही कमेंट करू शकता. मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या कमेंट्सवरती बनवू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा पण हेल्पफुल वाटला असेल तर लाईक दिस व्हिडिओ. अजून सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल नाव. ट्रेड स्मार्ट. अजून डिसिप्लिन फॉलो करा, रिस्क ॲक्सेप्ट करा. अँड दॅट वॉज इट फॉर द व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल नाव. बाय बाय.